दरम्यान विधान परिषद निवडणुकीतील प्रमुख लढती कोणत्या आहेत पाहत ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाणे पालघर रवींद्र फाटक शिवसेना, अभिजित पवार ठाकरे गट। नाशिक मधली प्रमुख लढत होणाऱ्या नरेंद्र दराडे शिवसेना आणि मविया उमेदवारच दिलेला नाहीये। जळगावमध्ये नंदकिशोर महाजन भाजपचे नेते तसंच ठाकरे गटाचे शरद तायडे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे। पुण्यामध्ये विक्रम काकडे राष्ट्रवादी विरुद्ध श्रीकांत पाटील पवार गट अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये सुहास शिरसाट भाजपचे विरुद्ध देवयानी डोणगावकर ठाकरे गटाच्या उमेदवार। सोलापुरात राजेंद्र राऊत भाजपचे उमेदवार तर काँग्रेसच्या आदित्य फतेपूरकर यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। या प्रमुख लढती आपण सध्या पाहतोय। त्यानंतर कोकण विभागामध्ये अनिकेत तटकरे राष्ट्रवादी विरुद्ध बाळ माने ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळते। तर अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरे विरुद्ध मवियानं उमेदवार अजून दिलेला नाहीये, मवियाचा उमेदवार सुद्धा घोषित होऊ शकतो। नागपूरमध्ये राजीव पोद्दार भाजपचे उमेदवार तर काँग्रेसचे उमेदवार शैलेश देशमुख यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे। वर्धा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये भाजपचे अरुण लाखाणी आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे। कोण विजय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अमरावतीमध्ये प्रवीण पोटे भाजपचे उमेदवार तर काँग्रेसचे हर्षदीप देशमुख यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। तर परभणी आणि हिंगोलीमध्ये सईद खान शिवसेनेचे उमेदवार आहेत तर ठाकरे गटाचे उमेदवार विवेक नावंदर यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे। यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेचे उमेदवार विरुद्ध साहेबराव कांबळे काँग्रेसचे उमेदवार।